मित्रांनो, आई बाबा रिटायर होत आहे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सीमा आणि त्याचबरोबर शुभा या दोघीही किचनमध्ये असतात. शुभा आपले काम करत असते. त्याचवेळी सीमाला ती विचारते, काय गं सीमा, कोण होती ती माणसं? तेव्हा सीमा म्हणते, आई तुम्हाला आता माहीतच आहे ना कोण होती ती माणसं, त्यामुळे मी सांगायची काही तशी गरज नाहीये. त्यावेळी आता शुभा विचारते, मुद्दा तोच आहे ना ग, अगं तू का नाही सांगितलंस? तेव्हा सीमा म्हणते, आई मला खरंच या सगळ्याची काही कल्पना नव्हती. त्यावेळी शुभा विचारते, थांब एक मिनिट हा सीमा, अगं कळल्यावरतीही सांगायचंस ना तू की ती माणसं नक्की कोण होती ती? तेव्हा सीमा जरा घाबरते, कारण शुभाचा रोग तिला समजलेला असतो. शुभा जरा आता रागातच तिच्याबरोबर बोलू लागते. मग नंतर सीमा म्हणते, आजूबाजूचे सर्व बंगले रिडेव्हलप होत आहेत. आता तुम्ही डिसिजन घेतला तर तुम्हाला पुढे जाऊन खूप फायदा होईल असं त्यांचं म्हणणं होतं. म्हणून म्हटलं की मोजणी करावी. त्यावेळी आता रागातच शुभा विचारते, काय गं, म्हणून तुला असं वाटलं का कुणालाही न सांगता परस्पर अशी घराची मोजणी करावी? त्यावेळी आता सीमा घाबरते. मग शुभा म्हणते, अगं ऐक, मला एवढीही दूधखोरी समजू नकोस तू. तुझ्या इतकी शिकलेली नाहीये मी, परंतु काय खरं काय खोटं हे मला चांगलंच समजतं. त्यामुळे ना माझ्याशी अजिबात खोटं बोलण्याचा प्रयत्न करू नकोस. तेव्हा सीमा म्हणते, हे असं आहे तुमचं, कोणाचा ना माझ्यावर विश्वासच नाही या घरात. अहो आई, मी जर काहीही बोलले तरीही तुम्हाला खोटं वाटतंच का? तेव्हा शुभा विचारते, काय ग सीमा, तू त्यांना बोलवलं नव्हतंस तर ती माणसं काय आपली आपलीच आली होती का? तेव्हा ती माणसं चुकून आली असं सीमा म्हणते. मग शुभा विचारते, काय ग, जेव्हा आम्ही घरी नव्हतो तेव्हाच ती माणसं बरं आली मग? त्यावेळी आता सीमा म्हणते, आता ते मला कसं माहीत? पुढे आता शुभा म्हणते की त्या तिकडे गावच्या घराची वाताहत झालेली पाहून आम्ही इकडे आलोय. तुझ्या बाबांना ऑलरेडी खूप त्रास झालाय त्या गोष्टीचा, आणि इकडे हे घर सुद्धा मोडण्याची बोलणी होत आहेत. हे त्यांना जेव्हा समजलं ना तेव्हा ते पूर्णपणे कोलमडून पडले. जर सावरलं नसतं ना तर प्रकरण हे कुठच्या कुठे गेलं असतं तुला नाही माहीत. आणि तू हे जे काही केलंय ना ते आम्हाला समजलेलं नाही असं तू समजूच नकोस. तेव्हा सीमा घाबरतेच आणि म्हणते, हे बघा आई, ते असे अचानक आले आणि ते आले म्हटल्यावर मी म्हटलं करा मोजणी, मग म्हणजे आपल्यालाही समजेल ना आपली किती जागा आहे. मग शुभा हसते आणि म्हणते, अच्छा, म्हणजे माझेच शब्द तू मला ऐकवतेस का ग आता? हे बघ, या घरातील प्रत्येक माणसाला ना मी अगदी पुरेपूर ओळखून आहे, आणि कोण खरं बोलतं कोण खोटं बोलतं हे मला चांगलंच माहीत आहे. तेव्हा सीमा म्हणते, म्हणजे काय म्हणायचंय आई तुम्हाला, मी खोटं बोलतीये का? मग शुभा म्हणते, अगं खरं बोलतीये की खोटं बोलतीये हे तुझंच तुला माहीत. पुढे शुभा म्हणते, तू मला ते सांगूच नको. अगं माझ्या लेकरांच्या दाताखाली तांदळाचा खडा येऊ नये ना, म्हणून तासन तास ते मी तांदूळ निवडत असते. भाजीतल्या शेंगेमध्ये किडा आहे की नाही हे अगदी आतमध्ये उघडून पाहते आणि मगच ती शेंग मोडते मी. अगं इतकी वर्ष मी माझं कुटुंब जपत आली आहे. जरा जरी विसंगती असेल ना तरीही मला लगेच ते दिसतं. तेव्हा सीमा म्हणते, अहो आई, या घराची काळजी मला आहेच की. तेव्हा या घराची काळजी तुला किती आहे ना ते मला दिसतंय. असं आता शुभा म्हणते, कारण हे घर ना माझं आहे ग. हे घर म्हणजे आमचा एक कणा आहे, कणा, आणि आमच्या आयुष्यात घडलेल्या प्रत्येक सुखदुःखाचा साक्षीदार आहे हे घर. म्हणजे समोर अंगण आहे ना, त्या अंगणामध्ये माझी मुलं खेळली आहेत. त्याचबरोबर या स्वयंपाकघरामध्ये केलेल्या स्वयंपाकावर माझी मुलं मोठी झाली आहेत. हे बघ सीमा, तू काहीही कर, मी तुला विचारणार नाही, पण माझ्या घराकडे जर वाकड्या नजरेने पाहिलं ना तर मी ते सहन करणार नाही. इकडे आता यशवंतराव हे खूप इमोशनल झालेले असतात, कारण आपल्या लाडक्या नातीने एक त्या ब्लॉकचं घर बनवलेलं असतं. आणि मग समीर म्हणतो, हे घर ना सानू बेटा आपण बाहेर ठेवूयात, सर्वांना दिसेल ना असं, म्हणजे कसं छान वाटेल की नाही. मग आता सानू म्हणते, पण मी ते बाबांना दिलंय ना. मग आता बाबांना एकट्यांना हे घर दिलं तू, मग आजीला वाईट वाटेल की नाही असं आता यशवंतराव म्हणतात. तेव्हा सानू म्हणते, हो, असं म्हणून ती त्यांच्या हातातून आता ते घर घेते आणि बाहेर नेऊन ठेवायला ते आता सांगतात. तेव्हा माझी स्टोरी, मला स्टोरी ऐकायची आजोबांकडून असं सानू म्हणते. मग आता यशवंतराव काहीच बोलत नाही. समीर म्हणतो, अगं आजोबा थकून आले आहेत ना, उद्या स्टोरी, तेव्हा उद्या नक्की स्टोरी ना, प्रॉमिस आजोबा द्या बरं. मग आता यशवंतराव लगेच तिला प्रॉमिस देतात. त्यानंतर समीर आता लगेच यशवंतरावांकडे पाहतो आणि म्हणतो, बाबा. मग आता यशवंतराव हे त्याच्या हातात ते ब्लॉक्सचं घर देतात. हा समीर आता सानूला बाहेर जायला सांगतो. त्यानंतर आपल्या पाकिटामध्ये असणारा घराचा फोटो आता यशवंतराव निहाळू लागतात.
त्यावेळी समीर आता ते पाहतो आणि त्याला खूप वाईट वाटतं. मग आता तो लगेच पुढे येतो आणि विचारतो, बाबा अहो दमलात का हो तुम्ही? तेव्हा चालायचंच बाळा आता, असं यशवंतराव म्हणतात. मग आता आईबरोबर मी बोललो, तिने मला सगळं सांगितलंय, असं आता समीर म्हणतो. आणि खूपच पडझड झाली का हो घराची, असंही तो विचारतो. तेव्हा यशवंतराव हो असं म्हणतात. आणि आता अख्खं झाडच घरावर पडलं म्हटल्यानंतर घराची काय दुरावस्था झाली असेल बाळा. आता नुसती कौलं फुटलीत की छपराचं काही नुकसान झालंय ते सुद्धा आपल्याला पाहायला हवं. तेव्हा समीर विचारतो, गावात कुणाचं नुकसान झालं असेल ना? मग आता कुणाच्या भिंती कोसळल्या, कुणाच्या खिडक्या तुटल्या, कुणाचं छप्पर तुटलं, आता कुठल्या मुहूर्तावर जायचं असं ठरवलंय. तेव्हा समीर त्यांच्या जवळ बसत म्हणतो, नका मनाला लावून घेऊ. तेव्हा मनात होतं काय आणि घडलं काय असं यशवंतराव म्हणतात. मग समीर म्हणतो, खरं तर मला तुमचा निर्णय पटलाच नव्हता बाबा. मी बोललो होतो आईला की नका जाऊ तुम्ही, मला नाही पटते. मग आई म्हणाली, बाबांना मनापासून वाटतंय ना, मग आम्ही जातो गावी राहायला. अहो बाबा तुमची इच्छा आहे हे मला कळतंय अहो, तुम्ही नका काळजी करू, मी आहे बाबा. त्यावेळी आता तुम्ही तर आहातच रे, असं यशवंतराव म्हणतात. मग आता तुमचं स्वप्न आहे ना बाबा, ते मी पूर्ण करणारच, असं आता समीर म्हणतो. कारण आई कशी तुमच्या पाठीमागे अगदी खंबीरपणे उभी असते, तसा मी सुद्धा तुमच्या सोबत उभा राहणार बाबा. करू आपण. एवढे पैसे नाही आहेत माझ्याकडे, पण मी करतो काहीतरी ऍडजस्ट. तुम्ही असं खचून जाऊ नका बाबा. त्यावेळी आता तुझ्या बोलण्याने नुसता खूप हुरूप आलाय बाळा समीर, असं म्हणून ते कौतुकाने आपल्या लाडक्या लेकाकडे पाहतात आणि म्हणतात की करूयात आपण, पुन्हा उभारूयात गावचं घर आपण नवीन. मग आता खिचडीचा वास येतोय असं आता तो म्हणतो. यशवंतराव हसत विचारतात, काय? मग आता हो आई गरमागरम मुगाची खिचडी करतीये ना, आता मस्त पापड टाकून त्यावर तुपाची धार टाकून आपण खाऊयात, चला ना, असं यशवंतरावांना समीर म्हणतो. त्यांचा मूड अगदी तो ठीक करतो. मग यशवंतराव म्हणतात, हो मला कळलं ना की आई आली, त्याचा आनंद तुला झालाय, असं म्हणून त्यालाच हात मारतात. तेव्हा समीर सुद्धा आपल्या बाबांकडे पाहत राहतो. दुसरीकडे सीमा अजूनही हुज्जत घालत असते, पण ती जरा मनातून घाबरलेली असते. तेव्हा चुका कोणाकडूनही होतात अगं, माझ्या मुलांकडूनही होतात आणि माझ्याकडूनही होतात, पण तुझ्या चुका ना सीमा, अगं लग्न झाल्यापासून मी अशा कायमच पोटात घातल्या आहे. माझ्या मुलांकडे नाही तक्रार केली किंवा यांच्याकडे. इथून पुढेही तुझ्या चुका अशा पोटात घालेन, पण हा दुबळेपणा समजू नको माझा, हा. कारण माझ्या मनात फक्त आणि फक्त या घराचा विचार असतो. यापुढे चूक जर घडली ना तर मी नक्कीच ती माफ करेन तुझी चूक किंवा पोटात घालेन, पण मुद्दाम जर चूक केली ना तेव्हा सीमा आता नाही नाहीच करत असते. तेव्हा रागातच आता शुभा म्हणते, 1 मिनिट सीमा, पुढे एक शब्द सुद्धा बोलू नको, माझं बोलणं अगोदर होऊ देत, असं म्हणून सासूचा धाक आता ती सीमाला चांगलाच दाखवते. माझं बोलणं अजूनही संपलेलं नाहीये आणि तिला धमकी देतच म्हणते, जर माझ्या घराकडे कुणी जर वाकड्या नजरेने पाहिलं ना तर अजिबात मी क्षमा करणार नाही, अगदी कधीही नाही, मग ती व्यक्ती आपली असो किंवा परकीय असो. तुला कळलं का, असं म्हणून रागातच ती आता चांगलाच सीमाला धडा शिकवते. तेव्हा सानूचा आता आवाज त्या दोघींच्याही कानावर पडतो, अगं आजी पटकन आण ना गं खिचडी. त्याच वेळी आता समीर म्हणतो, अरे आणा पटकन खिचडी, सुगंध असा दरवळतोय छान. मग आता शुभा म्हणते, हो आले आले. त्यानंतर शुभा आता रागातच सीमाकडे पाहत बाहेर खिचडी घेऊन जाते. तेव्हा आता सर्वजण तिने जी मुगाची खिचडी बनवलेली असते ना त्याची तारीफ करू लागतात. समीर म्हणतो, अगं आई काय बनवली आहे ही तू खिचडी. बाबा मी तुम्हाला सांगू का, खरंच आई ना अप्रतिम खिचडी बनवते आणि सोल फूड काय असतं ना ते आज समजते. हे कसं ना आईच्या हातचं खाऊन आत्मा अगदी तृप्त होतो, त्यावर सोबत सोलाचा सार असला ना तर अजूनच छान वाटतं, असं यशवंतराव जेव्हा म्हणतात तेव्हा शुभा डोक्यालाच हात मारून घेते आणि म्हणते, अहो सोलाचा सार मी केला आहे. तेवढ्यातच स्वीटी आता तो सार घेऊन येते आणि म्हणते, आंटी मी घेऊन आली आहे हा. तेव्हा सर्वजण तिच्याकडे पाहतच राहतात. पुढे आता स्वीटी म्हणते की आमच्या इथे जेव्हा खिचडी बनते ना तेव्हा पिवळी जी कढी असते ना ती सुद्धा होते. मग आता आमच्या इथे थोडीशी पद्धत वेगळी आहे असं समीर म्हणतो. ही खिचडी हे आमचं अगदी सुपरफूड आहे असं तो म्हणतो. तेव्हा स्वीटी विचारते, का बरं? मग आता समीर म्हणतो, आमच्या इथे जर कुणाचा मूड ठीक नसेल, आईची तब्येत बरी नसेल तर फक्त मुगाची खिचडी बनते, बाकी काही नाही. तेव्हा ती म्हणते, छान आहे हां. तेवढ्यातच तेथे आता सीमा येते. समीर म्हणतो, अगं ये ना पटकन घे खाऊन तू.
तू? त्यावेळी ती म्हणते नाही, माझं फास्टिंग सुरू आहे. तेव्हा तो म्हणतो उद्यापासून कर. तेव्हा ती रागातच म्हणते मला आजची कामं उद्यावर ढकलायची अजिबात सवय नाही आहे समीर. तुला हवं असेल ना तर तू खा. तो म्हणतो अगं खिचडी आहे खा की, आईच्या हातची खिचडी तुला आवडते ना. मग तरीही ती आतमध्ये निघून जाते. शुभा रागातच जरा तिच्याकडे पाहते आणि मग नंतर सर्वजण आपापलं जेवण करत असतात. तेवढ्यातच तेथे आता मकरंद येतो. म्हणतो आई अगं मला समजलं की बोरथलच्या घरी नक्की काय झालं. मला स्वीटीने फोन करून सांगितलं आणि बरंच नुकसानही झालंय असंही समजलं. तेव्हा आता यशवंतराव हे एकदम शांत होऊन जातात. बरं तुम्हाला कोणाला काही झालं नाही ना असंही तो विचारतो. शुभा म्हणते नाही रे बाळा, नाही आम्हाला काही झालं. तू जा बरं, पटकन जा, हातपाय धुवून ये, फ्रेश हो आणि जेवायला बस. अरे वा खिचडीचा बेत आहे का, मी आलोच हा, असं म्हणून तो पटकन आतमध्ये जातो. तेवढ्यातच समीर जेवण करत असतो आणि त्याला आतमधून सीमा सारखी सारखी कॉल करत असते. तेव्हा तो आता फोन बंद करतो आणि ठेवून देतो. मग आता सीमा ही त्याच्याकडे पाहतच राहते, कारण आतमधून डोकावून ती सारखी बाहेर समीरकडे पाहत असते. तेवढ्यातच मकरंद आता फ्रेश होऊन येतो आणि म्हणतो वा खिचडी क्या बात है. शुभा लगेच त्याला आता खिचडी वाढू लागते. मग आता स्वीटी म्हणते की आप बैठिए ना काकी, मैं लगाती हूँ उसको खाना. असं ती हिंदीतून जेव्हा बोलते तेव्हा सर्वजण तिच्याकडे पाहतच राहतात. शुभा म्हणते नको अगं. मग स्वीटी सुद्धा हट्ट करते की मी वाढते त्याला. ती अगदी आनंदाने त्याला वाढत असते. तेव्हा शुभा आणि यशवंत एकमेकांकडे पाहतच राहतात आणि लगेच खिचडी टेस्ट करून सुद्धा पाहतो आणि म्हणतो ओहो खूप छान झालीये. तेव्हा आता त्याच्या आता एक्सप्रेशन पाहून स्वीटी म्हणते अरे मला माहीतच नव्हतं की तुला खिचडी एवढी आवडते म्हणून. तेव्हा आता शुभा आणि यशवंतरावांना पुन्हा एकदा टेन्शन येतं की नक्की चाललंय काय ह्या स्वीटीचं. पुढे आता मकरंद म्हणतो खिचडी आणि आमसुलाचं सार एक अजबच कॉम्बिनेशन आहे. अगं स्वीटी तू खाल्ली की नाही. तेव्हा स्वीटी म्हणते खाल्ली अरे मी, खूप टेस्टी आहे. आमच्या दिल्लीच्या घरात तर अशी कधीच बनत नव्हती, पण आता ना मी नक्कीच बनवणार तिकडे गेल्यावर. त्यावेळी आता सर्वांनाच मोठा धक्का बसतो की आमच्या घरी म्हणजे हिचं नक्की चाललंय काय. तेव्हा समीर, यशवंतराव, शुभा हे तिघेही आश्चर्याने तिच्याकडे आता पाहू लागतात. मग आता समीर विचारतोच हमारे दिल्ली के घर में म्हणजे नक्की काय म्हणायचंय स्वीटी तुला. तेव्हा मकरंद आता खूपच घाबरतो आणि स्वीटी सुद्धा. त्यावेळी आता काय उत्तर द्यावं दोघांनाही समजत नाही. तेव्हा बाजू सावरत जाता मकरंद म्हणतो की अरे दादा ते जबलपूरचे आहेत ना, त्यांच्या इथे ते स्वतःला हम असं म्हणतात. तेव्हा तो आता खूप छान प्रकारे असं एक्सप्लेन करून सांगतो की हम जाएंगे हम आएंगे असं आप वगैरे म्हणत नाहीत, त्यामुळे तुला असं वाटलं असेल. तेव्हा सर्वांच्या जीवात जीव येतो की ही जे बोलतीये ते वेगळ्याच पद्धतीने बोलतीये आणि आपण त्याचा वेगळाच अर्थ काढतोय आणि त्यांचं बोलणं ना असं राजेशाही थाटातच असतं सगळं, असं आता मकरंद म्हणतो. त्यावेळी शुभा म्हणते असं आहे का. तेव्हा मकरंद म्हणतो हो असंच आहे. मग आता मकरंद म्हणतो की स्वीटी आता तू आदत बदलायला हवी असं बोलण्याची, म्हणजे तू, तुला, आमचं, तुमचं असं बोलतात. तुला खिचडी कशी वाटली, छान वाटली ना, मग खा की, असं तो तिला म्हणतो आणि बोलण्यामध्ये गुंतवतो. त्यानंतर आता सर्वजण जेवण करत असतात. त्यानंतर यशवंतरावांचं जेवण होतं आणि ते स्वतः ताट उचलतात. तेव्हा अहो अंकल आपण का उचलताय हे ताट, कारण आमच्या इथं असं मर्द लोक हे काम करत नाहीत असं आता स्वीटी म्हणते. त्यावेळी यशवंतराव हसतात आणि म्हणतात पुरुषांचं काम आणि दुसरं बायकांचं काम, इथे आमच्या इथे असं काहीही नसतं, कारण हे काम आहे ना पूर्ण घराचं काम असतं, मग तो पुरुष असो किंवा स्त्री असो, कारण घर हे दोघांचं असतं ना, म्हटल्यावर दोघांनीही काम करायचं असतं, एकमेकांना सांभाळून घ्यायचं असतं आणि एकमेकांना मदतही करायची असते आणि यामुळेच घरातील माणसांचं किंवा नवरा बायकोचं प्रेम हे एकमेकांवरचं अजून वाढतं. तेव्हा स्वीटीला यशवंतरावांचं हे बोलणं खूप आवडतं. तेव्हा या घरातील लोकांमध्ये किती एकमेकांबद्दल आपुलकी आणि प्रेम आहे हे स्वीटीला समजतं. त्यावेळी शुभा विचारते काय ग तुला देऊ का अजून खिचडी. मग आता स्वीटी म्हणते नको माझं पोट भरलं आणि ती त्या गोष्टीचा विचारच करत राहते. त्यानंतर सर्वांचं जेवण होतं. स्वीटी शुभा सर्व आवरून ठेवतात. मकरंद इकडे रूममध्ये असतो. तेव्हा पाण्याची बॉटल घेऊन शुभा आता तेथे येते आणि विचारते काय रे मक्या तुला आवडली ना खिचडी, तुझं भरलं ना रे पोट. तेव्हा तो म्हणतो
म्हणतो, आई माझं जेवण झालंय अगं पोटभर. मुगाची खिचडी म्हटल्यानंतर जास्त जेवणच जातं जरा. तेव्हा शुभा म्हणते की अरे किती दगदग करतो, आल्यापासून 5 मिनिट तरी माझ्यापाशी बसलाय का तू जवळ आणि गप्पा मारल्या आहेत का तू? तेव्हा तो आता म्हणतो, आई अगं खरंच तसं नाहीये, सतत ना अशी कामाची गडबड सुरू असते. त्याचबरोबर दिल्लीतलं काम इथलंही काम, त्यामुळे डबल काम वाढलंय आता. तेव्हा आता शुभा म्हणते, तू ना प्रत्येक गोष्टीमध्ये स्वतःला एवढा वाहवून घेतो ना की विचारू नकोस. कारण प्रत्येक काम अगदी मनापासून करणं, जिद्दीने करणं आणि जीव ओतून करणं ही खरंच चांगली गोष्ट आहे रे, पण त्याचा मनावरती ताणही येता कामा नये. तेव्हा आयुष्यात जर मोठं यश मिळवायचं असेल नाही तर मला उत्तम काम करण्याशिवाय, मेहनत करण्याशिवाय पर्याय नाहीये, असं आता तो म्हणतो. मग आता तो त्याच्या आईला सांगू लागतो, आई तुला तर माहीतच असेल ना की स्वतःच्या बळावर मी काय काय केलंय. म्हणजे जेव्हा इंजिनिअरिंग मेरिट लिस्ट लागली तेव्हा तुला आठवलं असेल की मी एवढा अभ्यास केला होता आणि स्वतःच्या बळावर मी गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये ॲडमिशनसुद्धा घेतलं होतं. तेव्हा आता कौतुक करत शुभम त्याच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणते, हो रे राजा, तू करून दाखवलंस रे. तेव्हा आई प्लीज तू केसांना नको ना ग हात लावू, असं आता मकरंद म्हणतो. तेव्हा थांब, तुझी ना तेल घेऊन आता अशी मालिश करते ना केसांची, म्हणजे तुला छान वाटेल. तेव्हा तो म्हणतो, आई प्लीज नको ना ग तेल. पुढे आता तो म्हणतो, तुला माहिती आहे ना की मला तेलाचा प्रॉब्लेम आहे म्हणून, आणि काय म्हणालीस, हुशार आहे ना तुझा मुलगा. मग आता ती लगेच त्याचं अशी गाल पकडते आणि म्हणते, हो आहेच माझा लेक हुशार. तेव्हा तो म्हणतो, हुशार आहे ना, मग टेन्शन घेऊ नको. हे बघ, हा जो स्ट्रेस आहे ना तो काही दिवसात गायब होणार आहे. त्यानंतर आता ती विचारते, तुला आणखी काही सांगायचंय का, कारण तुझ्या चेहऱ्यावरून असं स्पष्ट दिसतंय तुला काहीतरी बोलायचंय माझ्याबरोबर. कारण असं काही न सांगता तू त्या मुलीला घरी घेऊन आलास ना, म्हणून बोलतीये बाळा. तेव्हा आता मकरंद म्हणतो, त्या स्वीटीला घेऊन आलो, हे तुला आवडलं नाही का आई. तेव्हा शुभा म्हणते, अरे मला काही अडचण नाही आहे तिची, आणि खूप गोड आहे रे ती मुलगी, तिचा काही तसा प्रॉब्लेम नाही. पण तुला काही सांगायचं असेल तर तू सांगू शकतोस, मला शेअर करू शकतो माझ्याबरोबर, आणि तू माझ्याशी बोलू शकतोस बाळा, सांग ना काय सांगायचंय तुला. तेव्हा तो आता घाबरतो आणि म्हणतो, आई अगं तसं काही नाहीये, ती स्वीटी आहे ना ती फक्त माझी एक कलिक आहे, आणि तुला तर माहीत असेल ना की सध्या अजिबात माझ्याकडे वेळ नाहीये. माझं लक्ष फक्त काम आणि कामावर फोकस आहे. मला सध्या ना फक्त करिअर सेट करायचे, बाकी काही नको. तेव्हा शुभा म्हणते, हो ठीक आहे रे बाळा, पण मी आई आहे ना तुमची, जरा काही वेगळं दिसलं ना तरीही लगेच माझ्या नजरेस खटकतं. तेव्हा आता मकरंद म्हणतो, आई खरंच अगं खटकण्यासारखं असं काही नाहीये, आणि आता मी मोठे झालोय, स्वतःचं आयुष्य स्वतः हँडल करायला सुद्धा शिकलोय. तेव्हा शुभा म्हणते, बरं ठीक आहे बाळा. पुढे आता ती म्हणते की असा कम्प्युटरमध्ये डोकं घालून आता जागत बसू नकोस, तू अगोदर झोपून घे, कारण झोप तुझी पूर्ण झाली पाहिजे बाळा. तेव्हा तो आता तिला गुड नाईट असं म्हणतो. मग ती आता लगेच तेथून जाते. आता शुभाचे असे प्रश्न ऐकून मकरंद खरंच खूप घाबरलेला असतो. दुसरीकडे समीरला अजिबात झोप येत नसते. त्याचवेळी आता तो विचार करत असतो की कशाप्रकारे यशवंतराव म्हणजे माझे बाबा मला म्हणाले की या सीमाने इथे काय घोळ घातलाय ते बघ अगोदर. अरे आपल्या घरी मोजणी कारकून आले होते या जागेची मोजणी करण्यासाठी. तर आता सीमाला सुद्धा आठवतं की शुभाने कशा प्रकारे मला धमकी दिली होती की जर माझ्या घराकडे कोणी वाकड्या नजरेने पाहिलं ना तरी माझ्या एवढी वाईट बाई कुठेही नसेल, मग ती व्यक्ती आपली असो किंवा परकी असो, असं सीमाला तिने चांगलंच घाबरवलेलं असतं. त्यानंतर आता समीरला अजिबातच झोप येत नसते, कारण त्याला माहीत असतं की सीमाने हे काय काय केलंय. आणि मग तो आता तसाच उठतो आणि सीमाकडे पाहत राहतो. सीमाची पण चुळबुळ सुरू असते, कारण आता तिला अजिबात झोप येत नसते. शुभांगीने जे काही तिच्याबरोबर केलं, तिला ज्या प्रकारे धमकवलं, आपला प्लॅन कशाप्रकारे फेल होणार हे सगळं आता तिला आठवतं. इकडे यशवंतराव हे झोपलेले असताना त्यांना समजतं की आपल्या घरामध्ये कोणीतरी आलंय, आणि मग आता ते ताडकन उठतात, इकडे तिकडे पाहू लागतात, परंतु त्यांना कोणीही तिथे दिसत नाही, आणि त्यामुळेच ते आता खूप घाबरतात. ते आता जागेवरून उठतात आणि इकडे तिकडे पाहतात, परंतु आता जो कुणी घरात आलेला असतो ना मुलगा, तो आता दुसऱ्या दिशेने जातो आणि यशवंतरावांची दिशाभूल करतो. त्यामुळे त्यांना काही नक्की समजत नाही.
की कोण होतं ते. त्यांना आता जरा भीती वाटू लागते. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये यशवंतराव हे कोणाच्या तरी रूममध्ये जातात आणि तू असं जोरातच ओरडतात. तेव्हा ते आता खूप घाबरलेले असतात. त्यानंतर ते आता स्वीटी बरोबर गप्पा मारू लागतात. त्यांना झोपच येत नसते. इकडे आता समीर हा सीमाला चांगलंच खडसावतो की तुला काय वाटलं ग, आईने तुझी आज बाजू घेतली म्हटल्यावर ती राग विसरली असेल का? बाबांसमोर उगीच तमाशा नको ना म्हणून आई असं बोलली. पण आईच्या डोक्यातून तो विषय गेलेला नाहीये. कोणतंही पाऊल उचलताना जरा नीट उचल, असं तो तिला चांगलाच धमकावतो. त्यानंतर जेव्हा ती आता बाहेर जाते ना, तेव्हा समोरचं दृश्य पाहून तिला खूप मोठा धक्का बसतो आणि ती जोरातच ओरडते. तर आता ताडकन, शुभा, समीर हे सगळेजण उठून बाहेर येतात. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.